हॅलो एव्हरीवन. तर आज सकाळी मी व्लॉग तर स्टार्ट केलाच होता, पण मी सुनीलला थोडासा मस्का मारत होते की प्लीज माझा व्लॉग स्टार्ट करा. आणि ते बघा काय म्हणत होते. गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कशा आहात तुम्ही? मजेत आहात का? मजेत असाल तर आणखी मजेत राहा. आणि असा काहीतरी टाइमपास करत व्लॉग स्टार्ट करत होते आणि लगेच मोबाईल बाहेर घेऊन आले. मग काय, मी म्हटलं करा माझ्या जेवढा व्लॉग काढायचा आहे तेवढा काढा. तेवढ्यात त्यांना चिवताई दिसली आणि त्यांना चिवताईचं गाणं आठवलं, कारण रिवा रोज गाणं ऐकायची आणि त्यांचं ते पाठ झालं होतं. मग काय, सगळी कामं आवरून घेतली, जेवण वगैरे केलं आणि आता टाइम झाला होता की ऑरेंज खाण्याचा. मग 3 ऑरेंज घेतले आणि यांच्या दोघांजवळ जाऊन बसले. आणि मला ऑरेंज सोलण्याचा कंटाळा येतो म्हणून त्यांच्याकडे दिले. आणि आयते मायते खाण्यात तर मला खूपच मजा येते. मग काय, खाता खाताच मी यांच्या डोळ्यात ते ऑरेंजचं साल पिळलं आणि त्यांच्या डोळ्याची खूपच आग होती तर ते असा डोळा चोळत होते. मग काय, त्यांनी पण माझ्या डोळ्यात चोळून बघितलं आणि मी शक्तिमानसारखी ऍक्टिंग करून मला काहीच होत नाही असं दाखवलं आणि झोपायला गेले. वरती मला भांड्यांचा आवाज आला आणि खाली येऊन बघते तर हे इथं चहा करत होते. बघितलं तर सूर्य तर पूर्वेकडूनच उगवला होता, पण चहा काय करत होते. मग ते बोलले की मला तुला उठूशी वाटलं नाही म्हणून मी चहा केला. मग काय, आम्ही मस्त चहा खारी एन्जॉय केली. आणि मी सुनीलला म्हणत होते की माझ्या जवळ बसा, मस्त गप्पा मारा, पण ते नाही बोलले आणि मला त्याचा राग आला. मग काय, मला एक संत्री दिली, त्यातच मी खुश होऊन गेले. आणि मग काय, माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि स्वयंपाक करता करताच भूक लागली होती तर असं काही मी खात पण होते. मग काय, आज माझा फेवरेट मसाले भात होता तर मस्तपैकी भात बनवला आणि जेवायला बसले. जेवण झालं आणि कानुलीचा फोन आला होता. आणि हे बघा, कानुली कशी मस्त पालथी पडून पुढं पुढं सरकण्याचा प्रयत्न करत होती. मग काय, झोपायला आलो तर आमचे क्रिकेट प्रेमी इथं मॅच बघत होते तर त्यांना थोडेसे सल्ले दिले आणि त्यांनी तर ते इग्नोरच केले. मग काय, मी पण सगळ्यांना बाय बोलून झोपले.